हॉटेल स्वराज गार्डन रेस्टॉरंटचा शानदार शुभारंभ युवा उद्योजक तथा उपळवे तालुका फलटण ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच विक्रम भैया लंबाते व मानेवाडी तालुका फलटण येथील युवा उद्योजक गौरव खराडे यांनी नव्याने सुरू केलेल्या फलटण पुशेगाव रस्त्यावरील ढवळ पाटली शेजारील हॉटेल स्वराज गार्डन फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला। यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन युवा नेतृत्व अभिजित भैया निंबाळकर यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉटेल स्वराज फॅमिली गार्डनचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ डेकळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, ढवळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, बापू बनकर, लतीबाई तांबोळी, राजेश शिंदे, सतीश शेडगे, श्री खराडे सर, सुनील माने, माजी सरपंच सोपानराव जाधव, चेअरमन संजय घोरपडे, उपळवे ग्रामपंचायतचे सदस्य श्रीकांत लंबाते, खंडेराव मदने, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक धनंजय सस्ते, माजी चेअरमन बाळासाहेब लंबाते, तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष सर्जेराव लंबाते, सेवानिवृत्त फौजी पोपट लंबाते, सेवानिवृत्त फौजी अशोक लंबाते, भाऊसाहेब जगताप, वसंतराव लंबाते, अंकुश कदम, देविदास शिंदे, ज्ञानदेव साळुंके, बापूराव मोरे, किसन साळुंके, संजय लोखंडे, मिथुन लोखंडे, नवनाथ करे, संदीप लोखंडे, ढवळ, उपळवे, तरडप, मानेवाडी, वाखरी, तातवडा, जडकबाईची वाडी, पिराची वाडी, वेळोसी, दरेची वाडी, जाधवनगर आदी भागातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शुभेच्छा प्रसंगी काय म्हणाले स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया निंबाळकर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पाहूया। हॉटेल स्वराज गार्डन या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले प्रदेशचे सदस्य राष्ट्रवादी अजितदादा गटाचे रामभाऊजी डेकळे, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमारजी शिंदे, आमचे भाजपचे नेते तुकारामजी शिंदे, ढवळ सोसायटीचे चेअरमन मलवडीचे रामभाऊ आहेत, नवनाथ आहे, आमचे ढवळचे नेते विष्णुपंत लोखंडे, नानाय, पंचकृषीतले सर्व उपस्थित। या हॉटेलच्या निमित्ताने पूर्वी पासूनचा अनुभव असणारे कामातला उपळवेचे सरपंच विक्रम लंबाते व मानेवाडीचे माझे गौरव खराडे, माझे दोन्ही सहकारी मित्र व दोन्ही बंधू, फक्त शेती राजकारणावर अवलंबून न राहता अर्थकारणावर पण हा भाग चालला पाहिजे, या भागातील 4 लोकांना काम मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून या दोघांनी नवीन व्यवसाय चालू केलेला। हा व्यवसाय चालू करत असताना व या व्यवसायाला चालना द्यायचे काम आपण सर्वांनी मिळून करायचं। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दिल्लीमध्ये कामानिमित्त अडकलेले आहेत, त्यांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो व आमदार सचिन पाटील यांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचा हा व्यवसाय खूप भरभराटीचा व हे हॉटेलची एक शाखा न होता आणखी शाखा होतील ह्या अपेक्षा करतो व चव हा श्रावण असल्यामुळे बाकीच्यांना मिळणार नाही, पण बाकी लवकरात लवकर मिळेल ही अपेक्षा करतो व प्रत्येकाच्या जिभेच्या चवीप्रमाणे तुम्ही चव देतात याची अपेक्षा करतो। त्या चवीनुसार आपले नाव पंचकृषीत न करता फलटण तालुक्यात व्हावं याची अपेक्षा व शुभेच्छा देतो। आणखीन आपला दोघांनाही व्यवसायाचा अनुभव आहे, त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण हा व्यवसाय वाढवावा व सर्वांना तृप्त करावे या शुभेच्छा देऊन मी थांबतो। गार्डन फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अभिजित निंबाळकर,
पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे साहेब, तसेच या भागाचे नेते सन्माननीय तुकाराम शिंदे, दुसरे नेते आमचे विष्णुपंत, मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी आताच प्रस्तावित केलं ते सन्माननीय जाधव साहेब, उपस्थित असलेले या भागातील सर्वच ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू, आज खरं तर विक्रम भैया आणि गौरव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा एक नवीन व्यवसाय आपण सुरू केलेला आहे। खरं तर तुम्हाला दोघांना या व्यवसायाची पहिल्यापासून वेगवेगळ्या व्यवसायाची आवड आहे। आपला या व्यवसायाला आमच्याकडून सर्वांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर हॉटेल व्यवसाय हा अतिशय चोखंदळ असा व्यवसाय असतो। लोकांना या ठिकाणी आलेल्या लोकांना सर्व्हिस आणि सेवा दिल्यानंतर त्या हॉटेलचं लौकिक आणि नावलौकिक मोठ्या प्रमाणात वाढतो। जेवढी तुम्ही चांगली सेवा या भागातल्या लोकांना द्याल तेवढी सेवा या माध्यमातून या हॉटेलचं उत्कर्ष होईल। तुमच्या या हॉटेलच्या व्यवसायाला पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। अशाच पद्धतीनं आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी ही विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।